11 एप्रिलच्या पहिल्या दिवसाच्या 2 शिफ्ट तरी आपल्या झालेल्या आहेत. मग आता येणाऱ्या ज्या शिफ्ट आहेत म्हणजे 13 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 ते 20 एप्रिलपर्यंत या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी काय काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे ते मी या थोडक्यात सांगणार आहे. एक म्हणजे लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आता 13 आणि 15 एप्रिलला आहे त्या विद्यार्थ्यांकडे आता 1-2 दिवसच राहिले आहेत. जास्तीत जास्त फोकस रिव्हिजनवरती करा. नवीन मॉक टेस्ट देत बसू नका. तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मॉक टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करा, मगच एक्झाम्समध्ये जा. आता होतं आहे असं सांगतो थोडक्यात, मुलांचा ना टाईम कमी मिळतो हे सगळ्यात जास्त मुलांचं एक ना ओपिनियन आलेलं आहे मोस्टली तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये. मग एक काळजी घ्या, मॅथमॅटिक्सला स्पेशली सांगतोय सगळ्या शिफ्टच्या मुलांसाठी. मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन्स चूज करायला शिका. भरपूर मुलं अशी होती त्यांना वाटत होतं की क्वेश्चन्स मला सॉल्व्ह होतोय, परंतु पुढे त्यांची 3-4 मिनिटं त्या क्वेश्चनमध्ये म्हणजे इन्व्हेस्ट केल्यानंतर वाटलं की तो क्वेश्चन्सला अजून लेंदी बनतोय. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मुलांची 5-6 मिनिटं फक्त एकाच क्वेश्चनला जात होती. असं भरपूर मुलांसोबत झालं आहे. आता जे मला रिस्पॉन्स आलेत ना त्यावरून तरी मुलं हेच म्हणत होती की मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स ना थोडे ट्रिकी होत होते पुढे जाऊन. ठीक आहे, त्यामुळे सॉल्व्ह करायला जात होते, परंतु ना आणि होतं असं की टाईम शेवटी खूप कमी मिळाला, त्यामुळे भरपूर मुलं ना तुक्के मारत बसले होते. त्यामुळे काळजी ही घ्या की क्वेश्चन चूज करायला शिका. मी जसं सांगितलं पार्टिशन मेथड जी आहे ना ती यूज करा. म्हणजे काय करायचं, पहिले 10 क्वेश्चन्स, 1 ते 10 क्वेश्चन्स, नंतर 11 ते 20 क्वेश्चन्स, 21 ते 30 क्वेश्चन्स, असे क्वेश्चन्समध्ये पार्ट्समध्ये डिवाईड करा. पहिल्या 10 वेळेला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ते 1, 2, 3 असे क्वेश्चन सॉल्व्ह करा. नंतर 10, 9, 8 असे क्वेश्चन्स पद्धतीने सॉल्व्ह करायला प्रयत्न करा. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मॅथमॅटिक्समध्ये ॲटलिस्ट सांगतोय 20 ते 25 क्वेश्चन्स ना बरोबर अटेम्प्ट करा, जेणेकरून तुमचा स्कोर ना बऱ्यापैकी मॅथमॅटिक्समध्ये मेंटेन राहील. कारण का मॅथमॅटिक्समध्ये थोडीफार डिफिकल्टी आणि प्रॉब्लेम्स तुम्हाला येत आहेत. वेक्टर्स, लाईन अँड प्लेन हे पार्ट 1चे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, कुणीही स्किप करू नका. आणि इझी चॅप्टर्स आहेत, इतके पण डिफिकल्ट नाही, त्यांच्यावरती फोकस करा. त्यानंतर पार्ट 2मध्ये जर बघाल डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स आणि डिफरन्शियल इक्वेशन यांच्यावरती थोडंफार फोकस करा. आणि जे आपले गॅरंटेड चॅप्टर्स आहेत, लॉजिक असेल, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वगैरे असेल ना त्यांच्या आणि मॅट्रायसिस वगैरे हे हमखास मार्क देणारे चॅप्टर्स आहेत, त्यांना कुठेही तिथे काही मिस्टेक करू नका. ठीक आहे, आता येणाऱ्या शिफ्टसाठी स्पेशली सांगायचं आहे, फिजिक्ससाठी जर सांगायचं झालं आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला टाईम खरंच खूप कमी मिळतो आहे. म्हणजे केमिस्ट्री ना भरपूर मुलं अशी म्हणत होती खूप इझी जाते. केमिस्ट्रीला काय करा, जेवढं काही आत्तापर्यंत केलेलं आहे आणि स्पेशली सांगतोय जेवढे काही न्यूमरिकल सॉल्व्ह केलेत किंवा क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ते सगळेच्या सगळे केमिस्ट्रीला रिव्हिजन करून जा. केमिस्ट्रीमध्ये 35 किंवा 40+ मार्क्स स्कोर करणं इझी आहे. त्यामुळे भलेही फिजिक्समध्ये थोडेफार कमी आले ना चालतील, परंतु केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोर येऊ द्या. तुमचं टोटल पर्सेंटाईल आहे ना ते फक्त आणि फक्त ह्या तिन्ही सब्जेक्टच्या टोटल स्कोरवरून डिपेंड होणार आहे. त्यामुळे असं नाही की इंडिव्हिज्युअली एकात कमी पडले म्हणून पर्सेंटाईल थोडं घसरणार आहे, असं काही नाही आहे. तुमचा टोटल स्कोर आउट ऑफ 200 किती येणार आहे त्यावरून या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. ठीक आहे, ज्यांची लास्ट डेला एक्झाम आहे म्हणजे 18, 19, 20 अजून 3-4 दिवस आहेत तुमच्याकडे. सुरुवातीचे हे 2-3 दिवस उगाचच घाबरून जाऊ नका. पेपर टफ येतोय, पेपर टफ येतोय. पेपर जरी टफ आला तरीसुद्धा कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि खरंच मिळतात सुद्धा. यावर्षी तुम्हाला 2 अटेम्प्ट आहेत आणि मला विश्वास आहे की कमी मार्क्सवर यावर्षी चांगलं पर्सेंटाईल नक्की मिळू शकतं. आपण म्हणतो ना की बाबा पेपर टफ आला आहे, कॉम्पिटिशन वाढले, इतक्या लाख मुलांनी एक्झाम फॉर्म भरला आहे, भरू देत ना. त्याच्यापैकी सिरियसली अभ्यास करणारी किती मुलं आहेत? जास्तीत जास्त बघतोय सगळे म्हणतात नाही सर पेपर नाही टफ गेले, सगळे तुक्केच मारून आलेत. ठीक आहे, मग अशा सिच्युएशनमध्ये खूप चांगली संधी आहे तुमच्याकडे. आणि पहिला अटेम्प्ट लक्षात ठेवा, उगाच रिग्रेट करत बसू नका, अभ्यास नाही केला आहे वगैरे वगैरे. जे येतंय त्यावरून एक्झाम देऊन या. दुसरा अटेम्प्ट आपल्याकडे आहे, तो अटेम्प्ट आपण चांगली प्रिपरेशन करूया आणि दुसरा अटेम्प्ट व्यवस्थित तुम्हाला देता येईल. ठीक आहे, आणखीन फिजिक्सबद्दल सांगायचं झालं तर फिजिक्समध्ये ॲटलिस्ट 10-15 क्वेश्चन्स ना सॉल्व्ह होत आहेत. मोस्टली मुलांना प्रॉब्लेम काय येतो माहीत आहे, थोडे जास्त तिथं टाईम कमी पडतो. म्हणजे केमिस्ट्रीला ना 30-35 मिनटं देतात आणि फिजिक्समध्ये परत गोंधळून जातात, असे काही इश्यू होतात. आणखीन एक म्हणजे काय, क्वेश्चन्स जे काही आत्तापर्यंत शिफ्टमध्ये रिपीट होत आहेत वगैरे त्या फक्त कन्सेप्ट बघून जा. क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होत नाही, थोडेफार होतात. ठीक आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन तुमचं PYQचं असलं पाहिजे. ठीक आहे, या 2-4 ज्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आता मागच्या दिवसाची जी शिफ्ट झाली म्हणजे 11 एप्रिल शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2, त्यावरून मला या छोटे छोटे पॉईंट्स होते जे तुमच्यासोबत डिस्कस करावे वाटते. पेपरची डिफिकल्टी जर बघाल ना ओव्हरऑल मॉडरेट किंवा मॉडरेट प्लसला म्हणू शकता. डिफिकल्ट पेपर गेल्या 2 शिफ्टमध्ये तरी आला नाही आहे. मॉडरेट किंवा मॉडरेट प्लसच आला आहे, फक्त डिफिकल्टी लेवल ना थोडीफार वाढत चालली आहे मॅथमॅटिक्सची आणि फिजिक्सची.
ठीक आहे. केमिस्ट्री तरी इझी येतेच. आय होप तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या असेल. अभ्यासावरती फोकस करा. उगाच कुठेही टाईमपास करू नका. फालतू व्हिडिओज वगैरे ते वगैरे आता राहू देत सगळे. जास्तीत जास्त रिव्हिजन, PYQचं रिव्हिजन आणि फॉर्म्युले व्यवस्थित पाठांतर करून जा. हा का मुलांनी हेच सांगितलं की जर फॉर्म्युले केले असते ना तर बऱ्यापैकी झालं असतं. त्यामुळे फॉर्म्युला पाठांतर करा आणि तो अंडरस्टँड करा. एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या. ठीक आहे. या शॉर्ट टिप्स होत्या, ते व्यवस्थित फॉलो करा. सगळ्यांना येणाऱ्या शिफ्टसाठी ऑल द बेस्ट. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.